प्रभूजी आमचा विश्वास वाढवा, ही प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आजच्या शुभवर्तमानात केलेली प्रार्थना आहे. ही प्रार्थना अतिशय छोटी आहे, परंतु ती खरी प्रार्थना आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण दररोज जर ही प्रार्थना करत राहिलो तर निश्चित आपल्याला परमेश्वराच्या दयेचा, करुणेचा आणि औदार्याचा अनुभव येईल. आपलं अंतःकरण जणू काही परमेश्वराला धन्यवाद देईल. कृतज्ञतेने आपण परमेश्वराचा गौरव करू. योगायोगाने आज आपण आगेराचा सण साजरा करतो. नवीन पिकाबद्दल, नवीन धान्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देत आहोत. आज आभाराचा दिवस आहे आणि अशा या पार्श्वभूमीवर शुभवर्तमानामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाविषयी बोध करत आहे. विश्वास ही परमेश्वराची आपल्याला लाभलेली एक फार मोठी देणगी आहे आणि या विश्वासामध्ये आपण वाढत राहावे अशी ख्रिस्त सभेची आणि परमेश्वराची आपल्याला शिकवण आहे. मात्र बऱ्याचशा वेळेला आपली गत ही आजच्या पहिल्या वाचनामध्ये हबाकुक संदेष्टाने जशी विनंती केली तशा प्रकारची आहे. आपण प्रार्थना करतो, परंतु आपल्याला वाटतं की आपला धावा परमेश्वर ऐकत नाही. परमेश्वराने आपल्या पुढे पाठ केली आहे का असं आपल्याला वाटत असतं. परंतु परमेश्वर आपल्याला धीर धरण्यासाठी, आशा धरण्यासाठी सांगत आहे. आणि आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल तिमोथीला लिहिलेल्या पत्रामध्ये बोध करताना आपल्याला सांगतो की जो विश्वास तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्या विश्वासामध्ये टिकून राहा. तो विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. त्या विश्वासाला खत पाणी घाला आणि त्या विश्वासामध्ये दृढ राहा. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला 2 उदाहरणाद्वारे आपल्या श्रद्धेमध्ये बळावण्यासाठी, मजबूत होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. प्रभू आपल्याला सांगत आहे की तुमच्याकडे जर मोहरीच्या दाण्या इतका जरी विश्वास असला, म्हणजे जरी छोटा विश्वास असला, तुमचा विश्वास लहान असला, परंतु तो जर चांगला असला, पूर्णपणे असला, तर निश्चित तुम्हाला देवाच्या कृपेचा आणि दयेचा अनुभव येईल. आणि म्हणून विश्वास किती मोठा आहे हे आपण पाहायचं नाही, तर विश्वासामध्ये आपण कसे प्रामाणिक आहोत, विश्वासामध्ये खऱ्या अर्थाने आपण कसे स्थिर आहोत, भक्कम आहोत, यावर आपण चिंतन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की आपलं जीवन हे एखाद्या सेवकाप्रमाणे असलं पाहिजे. सेवकाने, नोकराने त्यांची कामं केली, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, तर त्याने आभाराची अपेक्षा करायची नाही, कारण तो त्याचं कर्तव्य करत आहे. तशा प्रकारे विश्वास धरणाऱ्या व्यक्तीने विश्वासाबद्दल अभिमान बाळगायचा नाही, त्या विश्वासाबद्दल जणू काही गर्वाने फुगून जायचं नाही, तर त्याने नम्रपणे आपलं विश्वास दृढ करण्यासाठी, विश्वासाद्वारे आपल्याला जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीची साक्ष देण्यासाठी आपण सतत नम्रतेने प्रयत्न केले पाहिजेत. आणि जेव्हा आपण नम्रतेमध्ये वाढतो तेव्हा निश्चित आपण परमेश्वराचा गौरव करतो आणि आपली श्रद्धा आपण दृढ करतो. आपल्याकडे असे अनेक बायबलमध्ये उदाहरणं आहेत की ज्याद्वारे आपण शिकू शकतो की कसे आपण श्रद्धेमध्ये वाढू शकतो. पहिलं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या श्रद्धेचा पिता अब्राहम. ह्याला परमेश्वराने सांगितलं, ह्या अमुक ठिकाणी जा, तुझं घरदार सगळं सोड. वयाच्या 75व्या वर्षी अब्राहम आपल्या पत्नीला घेऊन त्या परमेश्वराने सांगितलेल्या जागेकडे तो जातो, त्या देशामध्ये तो जातो. कोणत्याही प्रकारचा स्वतःवर भरवसा नसताना परमेश्वरावर पूर्णपणे भिस्त ठेवून तो त्या प्रवासाला निघतो. त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट आली, दुःख आली, यातना आल्या, वेदना आल्या, परंतु तो डगमगला नाही, त्याने आपला प्रवास थांबवला नाही, तर तो त्या प्रवासामध्ये सातत्याने पुढे जात राहिला. परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी तो पोहोचला. आपल्याला दुसरं उदाहरण घेता येईल, तो प्रेषितांचा सर्वात प्रमुख म्हणजे संत पीटर. संत पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, पाण्यावरून चालायला सुरुवात कर, आणि त्याने सुरुवात केली. परंतु प्रभू येशू ख्रिस्तावरील त्याची जेव्हा नजर बाजूला झाली तेव्हा त्याला समुद्रातील वादळ आणि वारे दिसू लागले आणि तो बुडू लागला. त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा
त्याला समुद्रावरून देखील चालण्याची शक्ती प्राप्त झाली, परंतु ख्रिस्तावरील जी नजर जी हटली त्यामुळे त्याच्या अविश्वासपणामुळे त्याच्या संकटाला तो बळी पडला. मात्र पेत्र आपल्याला या विश्वासामध्ये दृढ राहण्यासाठी म्हणजेच ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्यासाठी आमंत्रण करीत आहे. आणि ते जेव्हा आपण करू तेव्हा विश्वासामध्ये वाढल्याचा अनुभव पेत्राप्रमाणे आपल्याला देखील आल्याशिवाय राहणार नाही. तिसरं उदाहरण मला तुम्हाला या विश्वासाच्या बाबतीमध्ये द्यायचं आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानामध्ये त्या विधवेच्या दानाची प्रशंसा केली. त्या विधवेने 2 नाणी टाकली, परंतु त्या विधवेने आपलं सर्वस्व टाकलं. त्या विधवेने विश्वासाची साक्ष दिली. दुसऱ्या दिवसासाठी किंवा दुसऱ्या क्षणासाठी तिच्याकडे काहीच नव्हतं, पण तिने भरवसा ठेवला. जो परमेश्वर ज्याने मला जन्म दिला आहे, जो परमेश्वर आतापर्यंत माझी काळजी घेत आहे, त्या परमेश्वराला आपण जर आपल्याला दिलं तर तो परमेश्वर आपल्याला टाकणार नाही. तो परमेश्वर आपल्याला देत राहील. आणि त्याच विश्वासाने तिने तिचं दान अर्पण केलं आणि परमेश्वराने तिचं हे दान स्वीकारलं. आणि म्हणून शुभवर्तमान जितक्यांदा वाचलं जातं तेव्हा तिच्या या दानाचा उल्लेख केला जातो. म्हणजेच परमेश्वरावर पूर्णपणे भरवसा ठेवणे किती महत्त्वाचं आहे हेच ही गरीब विधवा आपल्याला शिकवत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूजीने आपला विश्वास वाढवावा त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून आपण त्यासाठी काय केलं पाहिजे तर पहिल्या प्रथम देवाचा शब्द जो आहे तो आपण वाचला पाहिजे, त्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, परमेश्वराची इच्छा आणि योजना समजून घेतली पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या स्तोत्रामध्ये स्तोत्र 95 मध्ये स्तोत्रकार म्हणतो, जर तुम्ही माझी वाणी ऐकली तर किती बरं होईल. आपल्याला विश्वासात दृढ व्हायचं असेल, विश्वासामध्ये वाढायचं असेल तर परमेश्वराची वाणी देव शब्दाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असते, ती आपण ऐकली पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनाचं जडणघडण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विश्वास हा संकटामध्ये, दुःखामध्ये, यातनेमध्ये क्रूसाद्वारे वाढत असतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याकडे संकट येतील, दुःख येतील, वेदना येतील, आजार येईल तेव्हा खचून जायचं नाही, आपला भरवसा सोडायचं नाही, परमेश्वर आपल्याला टाकणार नाही हे त्या विधवेच्या उदाहरणावरून आपण शिकले पाहिजे. आणि आपल्या दुःखामध्ये, आपल्या यातनेमध्ये, आपल्या आजारामध्ये, आपल्या जीवनातील वधस्तंभाला आपण आलिंगन देऊन तो वाहण्यासाठी जेव्हा आपण तयारी दाखवतो तेव्हा परमेश्वराचा कृपेचा अनुभव, परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव आपल्याला येईल. आणि त्याद्वारे आपला विश्वास हा दृढ होईल, आपला विश्वास भक्कम होईल, परिपक्व होईल. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिसरी गोष्ट आपल्याला विश्वासामध्ये दृढ होण्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे संत याकोब म्हणतो त्याप्रमाणे, जर विश्वासाला कृतीची जोड नसेल, जर श्रद्धेला सेवेची जोड नसेल तर तो विश्वास, ती श्रद्धा निर्जीव आहे. आपली श्रद्धा निर्जीव नसावी तर आपली श्रद्धा सजीव असावी, सक्रिय असावी. यासाठी आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, ख्रिस्त सभेमध्ये या कार्याद्वारे या श्रद्धेची जेव्हा साक्ष देण्यासाठी पुढे येतो तेव्हा आपला विश्वास खऱ्या अर्थाने मजबूत होत असतो, वाढत असतो. आणि म्हणून गाव परिवारामध्ये, कुटुंबामध्ये आणि चर्चमध्ये, पॅरिश लेवलला आपण वेगवेगळ्या कार्यामध्ये आपला सहभाग दर्शवावा आणि आपल्या श्रद्धेची साक्ष द्यावी ही आपल्याकडनं अपेक्षित आहे. आपला विश्वास वाढावा यासाठी दररोज आपण प्रार्थना करूया, प्रयत्न करूया. आपला विश्वास वाढावा म्हणून देवाचा शब्द ऐकण्यासाठी आणि त्यावर चिंतन करण्यासाठी प्रयत्न करूया. आपला विश्वास वाढावा म्हणून संकट, दुःख याला सामोरे जाण्यासाठी तत्पर असूया. आपला विश्वास वाढावा म्हणून आपल्या कलागुणांचा वापर ख्रिस्त सभेच्या हितासाठी करूया. संत पौल तिमोथीला सांगतो त्याप्रमाणे आपल्याला जो विश्वास मिळाला आहे तो विझू देऊ नका, त्याला फुंकर मारा, ती ज्वाला प्रज्वलित करा.